नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भरपूर वॅकन्सी निघालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो। जीएमसी नागपूर भरती, ग्रुप डी ची निघालेली आहे, ग्रामसेवक, पोलीस भरती, जिल्हा न्यायालय भरती। तर बघा या सर्व एक्झामसाठी तुम्हाला मराठी व्याकरण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो। मराठी व्याकरण प्रत्येक तुम्हाला एक्झामला मराठी व्याकरण या टॉपिकवरती क्वेश्चन असतात, मराठी आणि इंग्लिश। तर आज आपण बघा काळ व काळाचे प्रकार या टॉपिक वरती प्रश्न बघणार आहोत। तर खूप काळ व काळाचे प्रकार या टॉपिक वरती भरपूर वेळेस क्वेश्चन विचारण्यात येतात। टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार आपण घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो, विथ एक्सप्लेन करणार आहोत। काळ व काळाचे प्रकार, काळ कुठले आहेत, किती आहेत, सर्व आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि नेहमी परीक्षेत विचारणारे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत। तर बघा प्रश्न क्रमांक 1 काय आहे, अपूर्ण वर्तमान काळातील उदाहरण कोणते आहे? अपूर्ण वर्तमान काळातील उदाहरण कोणते? तर बघा अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय? अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे जो चालू आहे, म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण झालेला नाही अशा काळाला काय बोलतात? अपूर्ण वर्तमान काळ। तर कुठला आहे? बागडत आहे अपूर्ण वर्तमान काळातील उदाहरण। तर आता इथं बघा सर्व उदाहरण आपण बघू, प्रत्येक उदाहरण बघू कुठल्या काळातले आहेत। तर बघा इथं पहिलं उदाहरण बघा, बागडत आहेत। हे कुठलं उदाहरण आहे? हे अपूर्ण वर्तमान काळाचे उदाहरण आहे, अपूर्ण वर्तमान काळाचे उदाहरण आहे। बागडत होती म्हणजे हे पूर्ण, बागडली आहे म्हणजे हे पूर्ण झालेलं आहे काम। तर इथं काय? पूर्ण वर्तमान काळ। नेक्स्ट बघा, बागडत होती म्हणजे भूतकाळ, म्हणजेच अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण आहे। नेक्स्ट बघा, बागडत असते तर हे कसलं काय? रीतिवर्तमान काळ आहे। काय? रीतिवर्तमान काळ उदाहरण आहे। तर काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात विद्यार्थी मित्रांनो। तर बघा साधा वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। आता वर्तमान काळ म्हणजे काय बघा, वर्तमान काळ म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ कुठला होतो? वर्तमान काळ होतो। वर्तमान काळ म्हणजेच क्रियापदाच्या स्वरूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तो कुठला काळ होतो? वर्तमान काळ होतो। आता भूतकाळ बघा, काय भूतकाळ? काय? जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते। काय केलेली असते? हा पॉइंट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी घडून गेलेली असते असा बोध होतो तेव्हा त्या काळाला काय बोलतात? भूतकाळ असे म्हणतात। आता भविष्यकाळ म्हणजे काय? भविष्यकाळ म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे याची जाणीव होती तेव्हा तो कुठला काळ होतो? भविष्यकाळ होतो। आता याच्यावरूनच तुम्हाला उदाहरण लक्षात ठेवायची आहेत। तर बघा वर्तमान काळाचे सुद्धा आता 4 उपप्रकार पडतात। वर्तमान काळाचे किती आहेत? 4 उपप्रकार आहेत। तर कुठले आहेत ते बघा, साधा वर्तमान काळ, कुठला? साधा वर्तमान काळ। आता साधा वर्तमान काळ म्हणजे काय? जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या काळाला साधा वर्तमान काळ असे म्हणतात। आता उदाहरणार्थ बघितलं तर काय बघा, कृष्णा क्रिकेट खेळतो। काय करतो? कृष्णा क्रिकेट खेळतो म्हणजे असे समजते का आता या रूपावरून काय होते? क्रिया घडत आहे असे समजते। आता कृष्णा क्रिकेट खेळतो, उदाहरणार्थ काय? कृष्णा क्रिकेट खेळतो। नेक्स्ट बघा, अपूर्ण वर्तमान काळ, यालाच काय बोलतात? चालू वर्तमान काळ। तर आता चालू वर्तमान काळ म्हणजे काय बघा, जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमानामध्ये चालू किंवा सुरू असल्याचा बोध होतो। काय असतो? सुरू असल्याचा बोध होतो तेव्हा त्या वाक्याचा काळ अपूर्ण वर्तमान काळ असतो। म्हणजे एखादी क्रिया काय असते? चालू किंवा सुरू असल्याचा बोध होतो तेव्हा त्या क्रियेला काय बोलतात? अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ। तर आता उदाहरणार्थ बघायचं झालं तर बघा, दीपा अभ्यास करीत आहे। दीपाचा अभ्यास करून झाला का? नाही। अभ्यास करत होती का? नाही। तर अभ्यास करीत आहे म्हणजे तिची काय चालू आहे? त्याची क्रिया चालू आहे। तर आम्ही जेवण करीत आहोत, जेवण पूर्ण झालं का? नाही। जेवणाची क्रिया काय आहे? चालू आहे, म्हणून काय? चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ। आता पूर्ण वर्तमान काळ बघा, पूर्ण वर्तमान काळ जेव्हा क्रिया ही वर्तमान काळातील असून नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्या काळाला काय बोलतात?
पूर्ण वर्तमान काळ. जसं आता उदाहरणार्थ बघा, विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे. करीत आहेत का? नाही. केलेला होता का? नाही. अभ्यास केला आहे म्हणजेच काय झाला? कंप्लीट झाला. विद्यार्थ्यांचा अभ्यास कंप्लीट झाला म्हणजेच काय? पूर्ण वर्तमान काळ. आता रीती वर्तमान काळ. रीती वर्तमान काळ म्हणजे काय? वर्तमान काळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखवली जाते. काय? सतत म्हणजे रिपीटेशन होते, रिपीट होते, दाखवली जाते. तर त्याला काय बोलतात? रीती वर्तमान काळ असे म्हणतात. आता उदाहरणार्थ काय? उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ कृष्णा दररोज अभ्यास करत असतो. कृष्णा काय करतो? दररोज अभ्यास करत असतो. म्हणजे त्या कृष्णाची क्रिया काय? ही रोज अभ्यास करण्याची आहे. म्हणजे रोज, आज झालंय उद्या परत तोच, म्हणजे त्याचे डेली रुटीनचं काम करतो. म्हणजेच काय? सतत क्रिया करतो. म्हणजेच रीती वर्तमान काळ होतो. आता प्रश्न क्रमांक 2 बघा, आम्ही गाडीत बसलो तोच गाडी सुटली. आम्ही गाडीत बसलो तोच गाडी सुटली. म्हणजे या विधानातील काय? काळाचा प्रकार ओळखा. आता कुठला काळ होणार आहे याच्यामध्ये बघा, आम्ही गाडीत बसलो तोच गाडी सुटली म्हणजेच सन्निहित भूतकाळ. सन्निहित भूतकाळ. आता सन्निहित भूतकाळ म्हणजे काय बघा, पहिलं काळ. काळ म्हणजे काय बघा, काळ वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे. वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो, त्यालाच काय बोलतात? काळ. म्हणजे कोणत्या वेळी घडते? ज्यावेळी घडते. जसं आता वर्तमान काळात घडत असेल तर आहे, भूतकाळात घडत असेल तर होती, भविष्य काळात असेल म्हणजेच कुठल्या काळात घडत आहे त्याच्यावरूनच काय करतो? काळ समजतो. आता सन्निहित भूतकाळ म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये नुकतीच झालेली क्रिया सांगताना जवळचा भूतकाळ सांगताना वर्तमान काळाचा उपयोग केला जातो, त्याला काय बोलतात? सन्निहित भूतकाळ असे म्हटले जाते. आता उदाहरण बघायचं झालं तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी जेवायला बसतोच तोच काय? मामाचा फोन आला. मी जेवायला बसलोच तोच मामाचा फोन आला. म्हणजेच काय? सन्निहित भूतकाळ. म्हणजेच वरील दिलेल्याप्रमाणे आम्ही गाडीत बसलो तोच गाडी सुटली. आम्ही गाडीत बसलो आणि तेवढ्यातच काय झाली? गाडी सुटली. म्हणजे या विधानातील काळाचा प्रकार कुठला होणार आहे? सन्निहित भूतकाळ. प्रश्न क्रमांक 3, त्याने पत्र लिहिले. काय? त्याने पत्र लिहिले या वाक्याचे साधे वर्तमान काळी रूप लिहा. त्याने पत्र लिहिले या वाक्याचे साधे वर्तमान काळी रूप लिहायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. काय होणार आहे? तो पत्र लिहितो. तो पत्र लिहितो. काय होणार आहे? तो पत्र लिहितो. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 4, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वी काय करते? सूर्याभोवती फिरते. त्यातला काळ ओळखायचा. तर कुठला होणार आहे? वर्तमान काळ. कुठला काळ होणार आहे? वर्तमान काळ. आता इथं बघा, पृथ्वी स्वतः सूर्याभोवती फिरते हे वाक्य वर्तमान काळाचे उदाहरण आहे. कारण त्यामध्ये काय आहे? कोणतेही सहाय्यक क्रियापद वापरलेले नाही. कोणतेही सहाय्यक क्रियापद वापरलेले नाही. आणि क्रिया कशी आहे? चालू असल्याचा बोध होतो. काय होतो? चालू असल्याचा बोध होतो. म्हणून काय आहे? पृथ्वी सूर्याभोवती फिरते. कुठला काळ आहे? वर्तमान काळ. नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 6, खाली 4 वाक्य दिलेली आहेत. आता याच्यामधले आपल्याला अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्य ओळखायचं आहे. अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्य ओळखायचे आहे. तर काय होणार आहे? रीमा लाडू खाल्ला आहे. रीमा लाडू खात असते. रीमा लाडू खात असे. रीमा लाडू खात आहे. खात आहे. खाण्याची क्रिया पूर्ण झाली का? नाही. म्हणून काय होणार आहे? रीमा लाडू खात आहे. अपूर्ण वर्तमान काळ. खात आहे आलं तर इथं बघा, खात आहे असं आलं तर काय? खाण्याची क्रिया काय? ही चालू आहे. प्रोसेस चालू आहे. म्हणून काय? अपूर्ण. म्हणजे कम्प्लीट आहे का? इनकम्प्लीट आहे. म्हणून अपूर्ण वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 7, सर्व काळी सर्वत्र सत्य असलेले वाक्य खालीलपैकी कोणत्या काळात लिहाल? म्हणजे सर्व काळी सर्वत्र सत्य. सर्व काळी सर्वत्र सत्य. आता हे वाक्य कोणत्या काळात लिहाल? तर साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ. आता सर्व काळी सर्वत्र असलेले वाक्य हे साध्या वर्तमान काळात लिहितात. आता शास्त्रीय नियम बघायचे साधा वर्तमान काळामध्ये. शास्त्रीय नियम, नित्य घटना, त्रिकाल सत्य, सुविचार, नेहमी हे कुठल्या काळात लिहितात? साध्या वर्तमान काळातच लिहितात. याच्यामध्ये कुठलंही असं फक्त शास्त्रीय नियम दिसलं, नित्य घटना दिसली, रोजची घटना दिसली,
त्रिकाल सत्य दिसलं म्हणजे जे एकच सत्य असते, सुविचार दिसलेत, ते कुठल्या काळात लिहायचे विद्यार्थी मित्रांनो? हे साध्या वर्तमान काळातच लिहायचे. जसं आता सूर्य पूर्वेला उगवतो, आता सूर्य हा पश्चिमेला उगवतो का? आज पूर्वेला उगवला, उद्या पश्चिमेला उगवतो, असं होतं का? नाही. हे काय? एक त्रिकाल सत्य आहे. काय? नित्य घटना आहे, त्रिकाल सत्य आहे म्हणजे नित्य घटना. म्हणून हे सूर्य पूर्वेला उगवतो, हे काय? साधा वर्तमान काळ. आता पाण्याचा उत्कनांक 100 डिग्री सेल्सिअस आहे, हे शास्त्रीय नियम आहे. याच्यामध्ये काय? शास्त्रीय नियम आहे, याच्यामध्ये कुठलाही बदल होऊ शकत नाही. उत्कनांक त्याचा वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो का? तर नाही. याचा उत्कनांक हा काय? हा ॲज इट इज 100 डिग्रीज राहू शकतो. म्हणून हे काय? शास्त्रीय नियम. हे कशामध्ये येणार आहे? साध्या वर्तमान काळात येणार आहे. नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 8. राम वनात गेला होता. राम वनात गेला होता या प्रस्तुत वाक्यातील काळ ओळखा. तर कुठला काळ होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? भूतकाळ. कुठला काळ होणार आहे? भूतकाळ. पूर्ण भूतकाळ. कुठला होणार आहे? पूर्ण भूतकाळ. राम वनात गेला होता. आता इथं बघा काळाची व्याख्या तर आपण अगोदरच बघितलेली. काय होते? वाक्यात दिलेल्या क्रियापदून जसा क्रियेचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध जो होतो त्यालाच काय बोलतात? काळ असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 9 बघा. सन्निहित भविष्यकाळ म्हणजे काय? सन्निहित भविष्यकाळ म्हणजे काय? तर बघा आपण याच्या अगोदर सन्निहित भविष्यकाळाचं एक उदाहरण बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये सांगितलं सन्निहित भविष्यकाळ म्हणजे काय. तर काय होतं सन्निहित भविष्यकाळ? लगेच क्रिया सुरू होणार असे दाखविणारा काळ. काय? लगेच काळ सुरू होणार असे दाखविणारा काळ म्हणजेच काय होते? सन्निहित भविष्य काळ. आता याच्यामध्ये बघा आता साधा वर्तमान काळ मध्ये कुठलं उदाहरण येणार आहे? मी नाचतो. स्थिर वर्तमान काळ. स्थिर वर्तमान काळ मध्ये बघा स्थिर म्हणजे सत्य सांगण्यासाठीचा काळ, म्हणजेच स्थिर सत्य सांगण्याचा काळ म्हणजेच स्थिर वर्तमान काळ. तर कायचं उदाहरण बघा काय? पावसाळ्यात वातावरण थंड असते. हे काय? सत्य घटना आहे ना, सत्य घटना आहे, स्थिर सत्य घटना आहे म्हणून काय? स्थिर वर्तमान काळ. नेक्स्ट बघा ऐतिहासिक वर्तमान काळ. ऐतिहासिक वर्तमान काळ म्हणजेच भूतकाळातील घटना वर्तमान काळात सांगतात. भूतकाळातील घटना काय करतात? वर्तमान काळात सांगतात. जर आता उदाहरण बघायचं झालं तर बघा अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो. अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो. आता सन्निहित भविष्यकाळ. सन्निहित भविष्यकाळ म्हणजे काय? आताच बघितलं आपण. लगेच क्रिया सुरू होणार असे दाखविणारा काळ. उदाहरणार्थ तू हो पुढे मी तुला रस्त्यात गाठतो. तू हो पुढे मी रस्त्यात गाठतो. नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 10. त्याने पत्र लिहिले या वाक्याचे साधे वर्तमानकाळी रूप लिहा. तर बघा याचे साधे वर्तमानकाळी रूप लिहायचे. तर काय होणार आहे याचे साधे वर्तमानकाळी रूप? तो पत्र लिहितो. तो पत्र लिहितो. काय होणार आहे? साधं वर्तमानकाळी रूप काय होणार आहे? तो पत्र लिहितो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची मराठी व्याकरण मध्ये आपण काळ व काळाचे प्रकारवरती प्रश्नसंच आणि त्याच्यावरती आपण पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे की काळ कुठले आहेत, किती आहेत काळ, साधा वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ सर्व आपण प्रकार बघितलेले आहेत. तर हे क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो हा टॉपिक मराठी व्याकरण सर्व एक्झामला सरळ सेवामध्ये तसेच MPSC ला सुद्धा ह्या मराठी व्याकरण हा टॉपिक विचारण्यात येतो. तर बघा आपण जीएमसी नागपूर भरतीचे भरपूर व्हिडिओज बनवलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर बघायचे असतील तर आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनलवरती आपण प्लेलिस्ट बनवलेले आहे जीएमसी नागपूर भरतीचे. तसेच जिल्हा न्यायालय भरतीचे सुद्धा आपण प्लेलिस्ट बनवलेली आहेत. आणि याचे जर तुम्हाला आता पोलीस भरतीचे सुद्धा आपण व्हिडिओज बनवत आहोत, तसं पण रिस्पॉन्स चांगला येत नाहीये पोलीस भरतीसाठी. तर बघा तुम्हाला जर याचे व्हिडिओचे PDF वगैरे लागत असेल तर आपलं टीच विथ प्रतिभा हे टेलिग्राम चॅनल पण आहे विद्यार्थी मित्रांनो. तिथं तुम्ही जॉईन व्हा. तिथं तुम्हाला सर्व व्हिडिओचे तुम्हाला तिथं PDF अवेलेबल करून भेटणार आहेत. तर बघा इथं आता आपण जिल्हा न्यायालय, ग्रामसेवक, पोलीस भरती तसेच GMC नागपूर भरती तर याच्यानुसार आपण सिलेबस वाईज आपण प्रश्न संच बनवलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो GMC नागपूर भरतीचे आणि जिल्हा न्यायालय भरतीचे. तर बघा प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही सर्व टॉपिक वाईज आणि सिलेबस वाईज प्रश्नसंच तिथं बघू शकता. तर अशा प्रकारे क्वेश्चन आपण बघितलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि TCS IBPS नुसार तुमची एक्झाम TCS किंवा IBPS कंडक्ट करणार आहे. पोलीस भरती सोडून पोलीस भरतीची या वर्षीची पोलीस भरती TCS बाकी सर्व तुमचे काय करणार आहे IBPS GMC IBPS कंडक्ट करणार आहे. आता जिल्हा न्यायालयाने TCS पॅटर्न घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारचे क्वेश्चन बघितलेले आहेत आणि परीक्षेत नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो हे.
तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला बेल आयकन आहे त्या बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे आपण जे नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. आता लवकरच पोलीस भरती, आता बघा पोलीस भरती सुद्धा येणार आहे. तर पोलीस भरतीचे सुद्धा आपण प्रश्नसंच बनवत आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर नक्की व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रांनो आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.